जरांगे भाऊंचं ओबीसी मध्ये म्हणणं काय आहे की बाबा आम्हाला आरक्षण पण हवंय आणि आरक्षणासोबत येणाऱ्या सवलती पण पाहिजे. पण ईडब्ल्यूचं जरांगे पाटलांमुळे गेलं. जरांगे पाटलांची मागणी कोणती होती? आता एसीबीसी लादलं गेलं ते ईडब्ल्यूच्या व्याख्येनुसार ज्या समाजाला ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे. आपलं ईडब्ल्यूएस कोणामुळे गेलं? ज्यांनी एसीबीसी दिलं, हे राज्यातून गेलेलं आहे. पण आजही मराठ्यांना केंद्रामध्ये ईडब्ल्यूएसचा फायदा घेता येतो. सरकारने कशी फसवणूक केली आहे हेच मराठ्यांना कळत नाही. आज त्याच मराठ्यांची 10% मराठा वर्सेस मराठा होणार आहे. कॉम्पिटिशन मराठ्यांमध्येच लावून दिली सरकारने, हेच आपल्या बांधवांना कळत नाही. एसीबीसी मध्ये असणाऱ्या मराठा बांधवांना शेतीसाठी कोणती योजना आहे? बरोबर, ओबीसी प्रवर्ग आहे, त्यानंतर एससी एसटी प्रवर्ग आहे, त्यासाठी वेगवेगळे महामंडळ आहे. आता जर एसीबीसी केलं गेलेलं आहे तिथपर्यंत पोहोचत नाही अभ्यास पूर्ण कायदेशीर. त्यांना फक्त दिसतं की जरांगे भाऊ उपोषणाला बसले, जरांगे भाऊ जातीवाद करतात. 19% धनगर बांधव, वंजारी बांधव नाहीयेत. पण काही जण म्हणतात की ईडब्ल्यूएस जरांगे पाटलांमुळे गेलं. मग ईडब्ल्यूचं जरांगे पाटलांमुळे गेलं. जरांगे पाटलांची मागणी कोणती होती? मराठ्यांना कुणबी एकतर सर्टिफिकेट मिळावं किंवा मराठ्यांना मराठा म्हणून ओबीसी मध्ये घेण्यात यावं. मग ही मागणी एसीबीसीची धरत नव्हती. एसीबीसी दिलं, ते एसीबीसी लादलं गेलं. आता एसीबीसी लादलं गेलं ते ईडब्ल्यूच्या व्याख्येनुसार ज्या समाजाला ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे, बरोबर, त्याला ईडब्ल्यूएस घेता येत नाही. तर मग आता आपला महाराष्ट्र याच्यामध्ये आपलं ईडब्ल्यूएस कोणामुळे गेलं? ज्यांनी एसीबीसी दिलं. पण आता पण अनेक बांधवांना हे माहिती नाही की आपलं ईडब्ल्यूएस हे राज्यातून गेलेलं आहे. पण आजही मराठ्यांना केंद्रामध्ये ईडब्ल्यूएसचा फायदा घेता येतो. पण राज्याचं आता जे आपण 10% म्हणतोय, तर ह्या 10% ज्या एसीबीसी मध्ये सरकारने कशी फसवणूक केली आहे हेच मराठ्यांना कळत नाही. 10% आपण म्हणतोय, 14%चे 10% केले, 4% आपल्या बांधवाचं नुकसान आहे. म्हणजे जे मराठे 6 कोटी मराठे आहेत, 6 कोटीचे 4% किती होतात? मग ह्या मुलांचं ऍडमिशन होणार नाहीये. जे उरलेले 4% आहेत, ज्यांना 1-1, 2-2 मार्काहून ते जात आहेत, जे एमपीएससी युपीएससी करतायत ते 4%हून राहणार आहेत. ते 4% कुठे आहेत? मग हे 10% एसीबीसी मध्ये भांडणं जे होतील, जे कॉम्पिटिशन लागेल, ती मराठ्यांमध्येच लागेल ना, बरोबर. जे आज ईडब्ल्यूएस मध्ये मराठी जास्त प्रमाणात सिलेक्ट होणार होते, ज्या मराठ्यांचं मेरिट जास्त लागत होतं, आज त्याच मराठ्यांची 10% मराठा वर्सेस मराठा होणार आहे. साहजिकच मराठी हुशार आहेत, मेरिट किती लागल? हायेस्ट लागल. मग जे मराठे ईडब्ल्यूएस मध्ये किंवा इतर आरक्षणामध्ये 1-2 मार्कावरून पास व्हायचे, म्हणजे थोडंफार हे करून, त्यांना आज 10-10, 20-20 मार्क कमी पडायला लागले. कॉम्पिटिशन मराठ्यांमध्येच लावून दिली सरकारने, हेच आपल्या बांधवांना कळत नाही. त्याच्यानंतर जर समजा आता आपण फक्त आरक्षणाचं बघतो, पण आरक्षणासोबत येणाऱ्या सवलतींचं काय? जरांगे भाऊंचं ओबीसी मध्ये म्हणणं काय आहे की बाबा आम्हाला आरक्षण पण हवंय आणि आरक्षणासोबत येणाऱ्या सवलती पण पाहिजे. इथलं असणाऱ्या आपण शेतात आहे, शेतकरी बांधवांना विचारा, ओपन मध्ये एसीबीसी मध्ये असणाऱ्या मराठा बांधवांना शेतीसाठी कोणती योजना आहे? कोणती कर्ज योजना आहे? कोणती स्पेशल महामंडळ एसीबीसी साठी आहे? बरोबर, ओबीसी साठी स्पेशल महामंडळ आहे, बरोबर, ओबीसी प्रवर्ग आहे, त्यानंतर एससी एसटी प्रवर्ग आहे, त्यासाठी वेगवेगळे महामंडळ आहे. आता जर एसीबीसी केलं गेलेलं आहे, या एसीबीसी साठी कोणतं महामंडळ आहे? आता हे सरकार म्हणतं आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ आपलं आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ मध्ये फक्त मराठी नाही आहेत. कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा अशा 4 जाती आहेत. सारथीमध्ये पण मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी अशा 4 जाती आहेत. म्हणजे मराठ्यांना जिथं काय मिळतंय, आता सगळे तर एकच आहे, आपण नाही त्याला वाद नाहीये, पण सेपरेटचं काय? बरोबर ना. म्हणजे तुम्ही तिकडे बार्टीचं पण घेणार, ओबीसीच्या पण सवलती घेणार, इकडून तुम्ही पुन्हा सारथी आणि अण्णासाहेब मध्ये पण घुसणार. आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचं किती मराठ्यांना मिळतं सांगा मला? किती कुणबी बांधवांना मिळतं? विना तारण लोन आहे, बिनव्याजी लोन आहे, पण शेवटी बँकेच्याच खेट्या घाल नाही. बँक मॅनेजर म्हणतो तारण ठेव काहीतरी. आता ज्याच्याकडे तारण ठेवायला जर काही असेल तो कशाला कर्ज घ्यायला येईल? बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या एसीबीसीच्या घोळ करून ठेवल्या आहेत ना, या संपूर्ण मराठ्यांपर्यंत पोहोचवण्याचं किंवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मीडियाचं आहे. ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही अभ्यास पूर्ण कायदेशीर. त्यांना फक्त दिसतं की जरांगे भाऊ उपोषणाला बसले, जरांगे भाऊ जातीवाद करतात. जातीवाद आता थोडंसं बोलतो मी, जातीवादावरून पुन्हा एक येतं. जेव्हा मराठ्यांचं आरक्षणाची मागणी चालू झाली ओबीसी मधून, ओबीसीच्या 19% आपण मागतोय, मराठा समाज मागतोय. टोटल आरक्षण किती? 32%, 32% प्लस आहे. त्याच्यामध्ये आपले धनगर बांधव आणि वंजारी बांधव यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये. 19% धनगर बांधव, वंजारी बांधव नाहीयेत. मग तरीही हाके धनगर म्हणून कस काय उतरला? अचानक तिकडून परळीहून असेल, बीडहून असेल, अचानक ते जे राजकारणी नेते आहेत त्यांचे, ते कशाला कस काय उतरले?